कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी असं म्हणाले होते की आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने अजिंक्यचा जो प्रवास आहे त्याच्या आईबाबांचा त्याचा तर तो शब्दबद्ध केला आहे आणि त्या पुस्तकाचं आपण छोटंसं प्रकाशनाचा कार्यक्रमही इथे करतो आहोत. त्यामुळे या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी हा प्रवास शब्दबद्ध केला, खरं तर सांगणं कठीण होतं, त्याहीपेक्षा शब्दबद्ध करणं त्याहीपेक्षा कठीण होतं, पण एका अर्थाने हे कठीण काम ज्यांनी केले त्या लेखिका प्रज्ञा वझे, ज्या प्रकाशन संस्थेतर्फे हे पुस्तक प्रकाशित होतं आहे, सुनिधी प्रकाशनचे अविनाश काळे. आपण प्लीज स्टेजवरती या. सावनी आणि अमर तुम्ही प्लीज पुढे या. कुणी बाहेरनं पाहुणे या कार्यक्रमासाठी आपण बोलवलेले नाहीत, ही सगळी घरचीच मंडळी आहेत आपली. त्यामुळे हा छोटासा एक 5-10 मिनटाचा कार्यक्रम आपण इथे करून लगेचच पुढच्या आपल्या कार्यक्रमाकडे वळतो आहोत. त्यामुळे निलेश सर आपण या स्टेजवरती, निलेश शेखदार, अजिंक्यचे बाबा, आणि आजचा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केलेला आहे अजिंक्यसाठी ते डॉक्टर समीर मेलेनकरी, तुम्ही पण स्टेजवरती या. आणि राधिका आणि ऋषिका. लेखिका प्रज्ञा वझे, प्रकाशक अविनाश काळे, अमर ओक, सावनी शेंडे, निलेश शेखदार, आपण प्लीज पुढे या सगळेजण. डॉक्टर समीर मेलेनकरी, राधिका आणि ऋषिका, प्लीज पुढे या सगळेजण. सुरुवातीला लेखक म्हणून या पुस्तकाविषयी प्रज्ञा बोलतील, प्रकाशक म्हणून अविनाश सर बोलतील, पुस्तक प्रकाशन होईल, निलेश सर आभार मानतील आणि आपली पुढची मैफिल इथे सुरू होईल. त्यामुळे सुरुवातीला प्रज्ञाकडे मी सूत्र देते की ज्यांनी हा सगळा प्रवास इथे शब्दबद्ध केला. आणि हाय मी अजिंक्यच हे पुस्तक जे अजिंक्यसाठी त्याच्या आईबाबांनी त्याच्या आठवणी लिहिलेल्या आहेत, मांडलेल्या आहेत, त्या प्रज्ञाने शब्दबद्ध केल्या आहेत. त्यामुळे प्रज्ञा इथे मनोगत व्यक्त करतील. नमस्कार सगळ्यांना. 6 महिन्यांपूर्वी एका मैत्रिणीचा फोन आला, अगदी जानेवारीच्या दरम्यान. आज आली आहे ती इथे. आधी म्हणजे मी म्हणेन की त्यानंतर हा प्रवास जेव्हापासून सुरू झाला त्यानंतर आमची मैत्री झाली. एक दिवस तिचा फोन आला की अशी असा विषय आहे आणि एकांना पुस्तक लिहून द्यायचं आहे, लिहू शकशील? विषय ऐकून मी गहिवरले होते, पण म्हटलं माझं 101% देईन, पण त्यांना मी केपेबल वाटली पाहिजे. एक 1.5-2 महिन्यानंतर शेखदारांचा फोन आला मला मार्चमध्ये. हळूहळू मी या विषयावर बोलायला सुरुवात केली आणि साधारण त्यांनी मला एक अर्ध्या 1 तासाचं रेकॉर्डिंग, एक काय म्हणू, एक सगळं मिळून 1.25 तासाचं रेकॉर्डिंग दिलं आणि त्याच्यावर विचार करायला मी सुरुवात केली की कशी आपल्याला मांडणी करता येईल. पहिल्याच फोनमध्ये मात्र त्याने मला हे सांगितलं की सिम्पथी गेनिंग हा ऑब्जेक्टिव्ह नाही आहे. अजिंक्यची पॉझिटिव्हिटी, त्याचं फायटिंग स्पिरिट आणि शेवटपर्यंत हसरा चेहरा, जो की अवघड आहे, सामान्यपणे दिसत नाही सगळ्या मुलांमध्ये, तो आपल्याला सगळ्यांना दाखवायचा आहे. आणि जसं जसं मी गोष्ट ऐकत गेले तसं मी रिलेट करत गेले, कारण आपल्या आजूबाजूला सगळ्या प्रकारची मुलं दिसतात. रडणारी मुलं दिसतात आणि फायटर मुलं पण दिसतात, हसरी मुलं दिसतात, औषध घेताना खूप दंगा करणारी मुलं पण दिसतात. त्यामुळे एक्झॅक्टली अजिंक्य कसा आहे ते कल्पनेने साकार कसं करायचं हे मला फार अवघड जात होतं. पुन्हा मी अजूनही काही प्रश्न मनात होते, कारण पॅरेंटिंग हा माझा पण आवडीचा विषय असल्यामुळे अजिंक्यच्या आईबाबांनी हा विषय त्यांना कसा सांगितला असेल तेही मला त्याच्याबद्दलही कुतूहल होतं, पण हे त्यांच्यासमोर कसं आणायचं त्यांना त्रास न देता, हेही खूप एक अवघड गोष्ट होती. थोडंसं विषयाचं गांभीर्य मुद्दाम यासाठी सांगते आहे, कारण जरी मला सुरुवातीला भरपूर रेकॉर्डिंग्स मिळाली असली तरी ते पुरेसं नव्हतं. यासाठी मी म्हणेन, कारण एकदा काय झालं ना, अजिंक्य एकदा लहान होता ना, तो शाळेत जायचा तेव्हा माहिती आहे काय झालं, आम्ही एकदा स्वयंपाक केलेला तेव्हा असं झालं. हे कोण सांगतं? ही बायकांचं कसं बसतं मी म्हणेन जास्त करून. त्यामुळे पण काय आहे, एकूण हा सगळ्या प्रवासाला जरी दोघं एक टीम म्हणून जरी सामोरे गेलेले असले तरी यातून बाहेर पडायची किंवा हे धक्के पचवताना त्याला रिॲक्ट करायची, म्हणजे दोघांची ताकद म्हणीन, मग दोघांची पद्धत वेगळी असू शकते. आई याबद्दल काही बोलूच शकत नव्हती. खूप मुश्किलीने त्यांनी मला अर्धा तास दिला, त्याच्यावर बोलू नाही शकल्या. पण एक पुस्तक लिहिण्यासाठी ते प्रसंग पुरेसे नव्हते. अजिंक्यच्या बाबांना विचारलं की प्रसंग सुरू केल्यानंतर ब्लॅकआउट व्हायचं त्यांच्यासमोर.
ते पुढे बोलूच शकायचे नाहीत. मग मी लिहू काय असे 2 महिने गेले. जरी इंटरव्ह्यू घेतला नातेवाईकांकडून तरीसुद्धा प्रत्यक्ष ज्यांनी बघितलं त्यांच्याकडनं जास्ती ऐकण्यासारखं होतं. त्यामुळं रिसर्च करण्यात बराच वेळ गेला. अविनाश सरांची यामध्ये मला भरपूर मदत झाली. सरांचा एक खूप महत्त्वाचा सल्ला होता. मला म्हणाले, बाहेरून जेव्हा माहिती मिळत नाही ना तेव्हा आतून साथ घालायची. आणि तिथून जेव्हा प्रवास सुरू केला ना तेव्हापासून माझ्या विषयाला दिशा मिळाली. आणि मी म्हणेन की तो विषय मी खूप माझ्या मते मी योग्य प्रकारे मांडू शकले. लेखिका म्हणून मी याबद्दल एवढंच बाकी ज्यांनी पाहिलं, जे जगले, जे सगळे त्याच्यासमोर उभे राहिले, ते परिस्थितीला जसं जसं सामोरे जातात प्रसंग, मी म्हणेन जे आपला सगळ्यांचा प्रवास आपापली अनुभूती वेगळी असते. आज अजूनही हे सगळं जे चालू ठेवत आहेत ते खरे अजिंक्य आहेत असं मला वाटतं. धन्यवाद. अविनाश सर. थँक्यू प्रज्ञा. नमस्कार. आज हाय मी अजिंक्य हे पुस्तक प्रकाशित करताना मनापासून आनंद होतोय. चांदणे स्वरांचे हा कार्यक्रम जरी असला तरी मला असं वाटतं की आज प्रतिभा संगम असं या कार्यक्रमाचंही वेगळं वैशिष्ट्य ठरू शकतं. एक व्यक्ती आपल्यामध्ये नाही आहे, पण ती अतिशय प्रतिभावान अशी व्यक्ती होती जी आज प्रतिभेच्या रूपाने आपल्यासमोर या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आलेली आहे असं मला वाटतं. आणि ह्या सगळ्यांच्या बाबतीत सगळेच आत्ता या व्यासपीठावरती जे कोणी आहेत ते स्वतः अतिशय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व आहेत. आणि अशाच माणसाच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलेलो आहोत. आपण हे पुस्तक वेगळं का किंवा कशासाठी प्रकाशित करायचा हा जेव्हा माझ्यासमोर प्रश्न आला त्यावेळेला मी या सगळ्यांच्या म्हणजे त्याच्या विशेषतः निलेश यांच्या प्रेरणा काय असतील हे पुस्तक लिहून घेण्यामागच्या किंवा ते प्रकाशित करण्यामागच्या याच्यामध्ये मला अधिक औत्सुक्य होतं. आणि ते सापडत गेलं. ते असंच वाटलं की प्रतिभा म्हणजे काय तर ती रोजच्या जगण्यात सुद्धा असू शकते. प्रतिभा म्हणजे शरीर, मन, बुद्धी आणि भावना यांचा ज्या ज्ञेय अशा घटितं आहेत ही त्या घटितांच्या माध्यमातनं जे अज्ञेय आहे, जे आपल्या पल्याडाचं आहे त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणं जो अजिंक्यने खूप लहान वयात केला तो मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणादायी वाटतं. आणि म्हणूनच हे पुस्तक प्रकाशित करणं मला महत्त्वाचं वाटलं. अर्थातच प्रज्ञा वझे यांनी त्याला अतिशय सार्थ आणि समर्थपणे ती भूमिका पेलली. अवघड होती ती, खरंच अवघड होती तो प्रकार, पण त्यांनी तो सांभाळून दिला आणि निलेशनी त्यांना सगळी साथ दिली. त्यामुळे हे पुस्तक करताना खरोखरच मनापासून आनंद होतोय. आपणही सगळ्यांनी या पुस्तकाच्या वाचनातनं आनंद घ्यावा आणि त्या एका जीवाकडनं जो आपल्याला माहिती पण नाही आहे, मी पाहिलेलंही नाही त्याच्याकडनं खूप प्रेरणा घेता येतील आपल्याला आणि अतिशय आपलं आयुष्य हे पॉझिटिव्ह करता येऊ शकेल अशी मला खात्री वाटते. म्हणूनच तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. धन्यवाद. थँक्यू प्रज्ञा. थँक्यू अविनाश सर. आपण पुस्तक प्रकाशित करूया. मी सावनी अमर आणि तुम्ही सगळेच व्यासपीठावरचे डॉक्टर समीर सर या सगळ्यांना विनंती करेन की आपण सुनिधी प्रकाशनतर्फे आज प्रकाशित होत असलेलं प्रज्ञा वझे यांनी लिहिलेलं हाय मी अजिंक्यच हे पुस्तक इथे प्रकाशित करावं. किती सुंदर योग आहे. स्वतःच्या आजारपणाकडे अतिशय सकारात्मकतेने पाहणारा. अंतिम विजय कोणाचा आहे हे ह्या सगळ्या फॅमिलीला माहिती होतं तरीसुद्धा मुलाला बळ देणारे, त्याच्यासोबत राहणारे त्याचे आईबाबा, त्या मुलाचं नाव अजिंक्य असणं, प्रकाशकाचं नाव अविनाश असणं आणि ज्याच्या हस्ते प्रकाशन होते त्याचं नाव अमर असणं. काय लागतं अजून एखाद्या पुस्तक प्रकाशनासाठी किंवा एखाद्या जगण्याच्या प्रेरणेसाठी. त्यामुळे मला असं वाटतं हा अतिशय सुंदर योग तुम्ही खूप मनापासून करत असाल ना तर असे योग आपोआप जुळून येतात. आणि लेखिका प्रज्ञा असणं काय असतं आणखीन. त्यामुळे आपण सगळेजण हे पुस्तक जरूर वाचा. आत्ता अविनाश सर म्हणाले ते अगदी खरं आहे. आपल्यापैकी कोणीही अजिंक्यला ओळखत नाही, पण अजिंक्यसाठी आजचा कार्यक्रम आहे आणि हे पुस्तक आपल्याला अजिंक्यची ओळख करून देणार आहे. त्याचा प्रवास
अनेक आईबाबांपर्यंत आणि अनेक मुलांपर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे. थँक्यू. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आणि अजिंक्यचे बाबा असं दोन्ही नात्याने निलेश सर तुमच्याकडे पुढच्या काही मिनिटांची सूत्र. नमस्कार, मी निलेश शेखदार. हा माझा मुलगा अजिंक्य शेखदार याच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण इथे आज जमलेलो आहोत. पहिलं सर्वात प्रथम तर मी अमरजी आणि सावनीजींचं खूप खूप आभार मानेन की त्यांच्यामुळे हा कार्यक्रम शक्य होतो आहे आणि इतका कार्यक्रम हा सुरेल होतो आहे आज. आणि आपल्या सर्वांचे खूप खूप आभार की आपण एवढेच इथे आपला प्रतिसाद दिलेला आहे. आपण इतके समय जमलो आहोत इथे अजिंक्यच्या पुस्तक प्रकाशनासाठी आणि अजिंक्यच्या स्मृतिप्रित्यर्थ सुद्धा. मी सर्वांचे खूप खूप आभार मानीन आणि फक्त 2 शब्द बोलीन इथे की पहिल्या तर मला जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे आता यावर्षी जानेवारी महिना होता त्याच्यामध्ये मी एक गोष्ट ठरवली होती की आपला अजिंक्य जसा त्या लढ्याशी लढला किंवा पर्टिक्युलर कॅन्सरची ट्रीटमेंट त्याची चालू होती त्याच्यामध्ये ट्रीटमेंटमधनं गेला तो, तर त्या ट्रीटमेंटसारखं होणार म्हणजे तशाच काही अजून अजिंक्य आहेत की ज्यांना मदतीची गरज आहे, आपल्या फंड्सची गरज आहे. म्हणजे सर्वात प्रथम तर डॉक्टर्स वगैरे आहेत म्हणजे ट्रीटमेंट तर महत्त्वाचीच आहे पण त्याच्याबरोबर असं मला वाटतं की फंड्सची फार गरज आहे पहिली तर असं मला वाटलं होतं की फंड रेझिंगसाठी म्हणून आपण काहीतरी असं केलं पाहिजे कारण मी त्या गोष्टीतनं गेलेलो आहे आणि मला बऱ्याच जणांनी तिथे त्या वेळेला सपोर्ट केलं होतं. त्यामुळे असं मला वाटलं की माझं पण एक दायित्व बनतं की काहीतरी आपण ह्या गोष्टीसाठी करावं. म्हणूनच मी जानेवारी महिन्यामध्ये ठरवलं होतं की आपण काहीतरी असं करावं. तर पहिलं तर मला असं वाटलं की आपण असे काही इव्हेंट जे असतील की जेणेकरून आपण फंड रेझिंग करू शकू असे इव्हेंट्स घेऊया जेणेकरून पण जे फंड्स जमा होतील ते आपण अशा मुलांसाठी देऊ शकू. ऑलरेडी स्नेहल मॅडम बोलल्याच आहे त्याविषयी. दुसरं म्हणजे मला असंही वाटलं होतं की पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा अजिंक्यची एकूण जो त्याचा पॉझिटिव्ह स्ट्रगल म्हणू आपण पॉझिटिव्ह फायटिंग स्पिरिट म्हणू किंवा कायम त्याचं तो हसतमुख असायचा. तुम्ही इथे फोटोही बघत असालच की कायमच स्माईल दिली त्याने. म्हणजे डॉक्टर समीर मेलिनकेरी माझ्याबरोबर ते आहेत आता. अतिशय म्हणजे कायम त्यांनी स्माईल आहे. तो कधी ट्रीटमेंटमध्ये कधी रडला नाही म्हणा किंवा काही अतिशय व्यवस्थित त्यांनी सपोर्ट दिलेला आहे. तर त्याची ती जी लाईफ जर्नी आता मी छोटंसं आयुष्य त्याचं 15 वर्षाचं आयुष्य पण त्या 15 वर्षाचं आयुष्य त्यांनी अतिशय सेलिब्रेट केलं. तर ते सेलिब्रेशन त्याचं जे आहे एंटायर लाईफचं ते त्या पुस्तकामध्ये मी मांडलेलं आहे. आणि मला ते पुढचं लिहिताच येत नव्हतं बेसिकली कारण मी दरवेळेला लिहायला बसलो की मला शक्यच व्हायचं नाही ते लिहिणं. म्हणूनच मी प्रज्ञा मॅडमना रिक्वेस्ट केली होती की प्लीज तुम्ही ते पुस्तक लिहा. आम्ही बोललो त्याविषयी. त्या म्हटल्याप्रमाणे त्यांनी माझाही इंटरव्ह्यू घेतला. बाकीच्या आमच्या बऱ्याचशा अजिंक्यच्या अपतेष्टांचा मित्रमैत्रिणींचाही त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि त्याच्यातनं त्यांनी एवढं सुंदर पुस्तक लिहिलं आहे की आपला खरोखर अजिंक्य त्या पुस्तकात दिसतोय आणि त्याची जर्नी त्याची लाईफ जर्नी त्याचं पॉझिटिव्ह थिंकिंग त्याचं थॉट सगळे त्या पुस्तकामध्ये दिसत आहेत. तर या पुस्तकाच्या माध्यमातूनही जो राहणारा निधी जो आहे फंड्स जे उभे राहतील ते सुद्धा आपण अशाच कार्यासाठी वापरणार आहोत. म्हणजे त्यासाठीच हे 2 मार्ग मला आधी सुरुवातीला वाटले की आपण पुस्तके लिहावं आणि असे वारंवार आपण इव्हेंट्स करू शकू की जेणेकरून फंड रेझिंग या मुलांसाठी होऊ शकेल. तर मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. इथे डॉक्टर समीर मेलिनकेरी आहेत की जे अजिंक्यचे खरं तर डॉक्टर म्हणजे पण त्यांनी डॉक्टरपेक्षा पण अजिंक्य हा त्यांचा फॅमिली मेंबर आहे असंच त्यांनी अजिंक्यला ट्रीट केलं म्हणूया वगैरे त्यांच्या बरोबरही ते जर्नीमध्ये राहिले. मी खूप खूप आभार मानतो सर आपले की आपण त्याच्या बरोबरीने अगदी आपुलकीने आपण सगळं केलेलं आहे. तर प्रज्ञा मॅडमनी तर मी सांगितलंच तुम्हाला की प्रज्ञा मॅडमनी अतिशय खूप एफर्ट्स घेऊन ते पुस्तक लिहिलं गेलं आहे. पण अविनाश सरांचंही मी विशेष कौतुक करेन की त्यांनी जो त्यांचा अनुभव त्यांचा प्रकाशनाचा अनुभव किंवा त्यांचा एवढ्या वर्षाचा अनुभव त्या पुस्तकात आम्हाला वारंवार त्या गोष्टी सुचवत गेले ते आणि सांगितलेले आहेत. आपले खूप खूप आभार सर. आणि बाकी इथे सायंती मॅडम आहेत. आता सायंती मॅडम ज्या आहेत त्या मिलाप ग्रुपमधले आहेत. म्हणजे मिलाप हे नावाचं एक पोर्टल आहे जे पोर्टल फंड रेझिंग ॲक्टिव्हिटीजसाठी मदत करतं. तर आमच्याही पर्टिक्युलर जर्नीमध्ये त्यांनी खूप मदत केली आहे. तर सायंती मॅडमचंही मी खूप स्वागत करतो आणि त्यांचे खूप आभार मानतो. या ठिकाणी दात्री नावाच्या मला दिसत नाहीत आत्ता पण त्याही येणार होत्या सोनाली मॅम म्हणून. तर त्यांचेही मी खूप आभार मानतो की ते इतकं चांगलं कार्य करत आहेत दात्री फाउंडेशन थ्रू
की स्टेम सेल्स जे महत्त्वाचा घटक असतो की कुठल्याही ट्रीटमेंटसाठी वगैरे लागतात, तर त्यासाठी म्हणून पण त्या आल्या. त्यांचेही आभार मानतो आहे मी सगळ्या मॅमच्यातर्फे. बाकी दॅट्स इट. आय एम सॉरी. बाकी मी अमरजी आणि सावनीजींचे सहकलाकारांची सगळ्यांचे आभार मानतो की त्यांनी इतका सुंदर हा सुरेल कार्यक्रम होतो आहे. आणि खूप खूप आभार सर. आणि त्यांच्यामुळे हा खरं तर कार्यक्रम शक्य झाला आहे. त्यांनी बेसिकली पुढाकार घेतला की आपण हा कार्यक्रम करायचाच आहे, निलेश, तो कुठल्याही परिस्थितीत करायचा आहे. त्यामुळेच मी त्यांचे खरोखर आभार मानतो आणि त्यांच्या सर्व सहकलाकारांची आभार मानतो. धन्यवाद.